काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आपल्यासोबत आहेत, पण त्यांना विचारणार आहोत काय एकंदरीत स्थिती आहे. येत्या काही म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये निवडणुका जवळपास जाहीर होतील, संकेत मिळतात. आघाडीची काय स्थिती? जो 10 तारखेला आचारसंहिता लागेल आणि 13 नोव्हेंबरला मतदान अशी चर्चा सरकार पक्षाच्या वतीनं चालू आहे. त्यामुळे बघूया आता निवडणूक आयोग कधी निवडणूक जाहीर करतंय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हटलं तसं अनेक बैठका झालेल्या आहेत. जवळजवळ 150च्या वर जागांचं वाटप झालेलं आहे. उद्या 30 आणि 1 तारखेला पुन्हा बैठका होतील आणि जवळजवळ 90-95% जागांचं वाटप आमचं या साधारणपणे 5 ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी होईल. आघाडीमध्ये अशा प्रकारचा मतभेद असल्याचं सांगितलं जाते. अनेक जागांवर प्रत्येक पक्षाकडून दावे केलेले जातात. निश्चितपणे अशा प्रकारची काय स्थिती आहे, असं काही अडथळा निर्माण होऊ शकतो? महाविकास आघाडीमध्ये कुठलाही मतभेद नाही आहे. किंबहुना महायुतीतले मतभेद आता समोर यायला लागलेले आहेत. मी म्हणलं तसं या महायुतीतल्या 3 चाकातले एक नटबुलटं निकळायला लागलेले आहेत, चाकं बाजूला जायला लागलेले आहेत. परंतु जनतेला महाविकास आघाडीचं सरकार येणं अभिप्रेत असल्यामुळं महाविकास आघाडी भक्कम आहे. एकंदरीत स्थिती पाहता महायुतीच्या आता एकावर एक बैठका होत आहेत. कालही 1 वर्षावर बैठक पाडली आणि त्याच्यामध्ये त्यांचं जवळपास अनेक जागांवर एकमत झालंय. मात्र ज्या जागांवर तोडगा निघत नाहीये त्या शेवटच्या क्षणाला जागा जाहीर करायचं, उमेदवार जाहीर करायचं असं ठरतंय. मला वाटतं महायुतीतलं भांडणं आता ऑलरेडी बाहेर आलेले आहेत म्हणून अनेक लोक महायुतीतले आता पक्ष सोडताना आपल्याला दिसतात. म्हणजे हे पंधरवडा आता झाला की अनेक निर्णय होतील. त्यामध्ये महायुतीत ज्यांना जागा मिळणार नाही ते अनेक लोक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडे येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सगळं अलबेल अशी परिस्थिती नाही आहे. आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा अशा प्रकारची आग्रही मागणी ठाकरे गटाकडून काही केली जात होती. तुम्हाला वाटते सहानुभूतीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचा एखादा चेहरा जर असेल तर समोरून द्यावा त्याच्या किंवा त्यानंतर निर्णय घ्यावा? तुमचं एक पर्सनली मत का काय वाटतं? मला वाटते 3 पक्ष बसून याचा निर्णय घेतील. आम्ही प्रत्येकानं वेगवेगळी मतं व्यक्त करण्यापेक्षा महाविकास आघाडी एकसंघ आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची इथं महाविकास आघाडी सत्तेवर यावी. आणि मला वाटतं या विषयासंदर्भातल्या चर्चा या वरिष्ठ पातळीवर होतील आणि योग्य निर्णय या राज्याला एक चांगलं नेतृत्व मिळेल, जे नेतृत्व या राज्याला पुढे घेऊन जाईल, राज्याला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाईल, ही आमची जबाबदारी राहणार आहे. राहुल अगदी शेवटचा राऊतांचं असं मागचं स्टेटमेंट आहे की त्यांचं म्हणणं आहे की कोणाच्या जागा जास्त आल्या म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होणं अपेक्षित नाहीये. तर मुख्यमंत्री म्हणजे त्यांचं स्पष्टपणे असं कळलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील. मला वाटतं आम्ही त्याच्यावर जाहीर बोलणं संयुक्तिक ठरणार. महाविकास आघाडीच्या बैठका होतात, पवार साहेब तिथं आहेत, आमचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत किंवा उद्धव ठाकरे साहेब हे बसून निर्णय घेतील. आणि मला वाटतं मी मग सातत्यानं सांगतोय महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे महाविकास आघाडी आहे. असा काही तोडगा निश्चित होऊ शकतो की जास्त कमी जागांवर इकडे तिकडे मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये सत्ता आणणं महाविकास आघाडीसाठी ही आमची प्रायोरिटी असते. पण जर अशा प्रकारचं काही जर झालं तर काँग्रेसचं तरची चर्चा आता कशी करणार? महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल ना. जर तरची उत्तरं मी कशी देऊ शकणार?